नमस्कार, मी खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक प्रभाकर लोंढे। आज आपण देवळाली गावामध्ये आलो आहोत। ही देवळाली गाव जे आहे ते तुळजापूर मतदारसंघामध्ये येत आहे। आपण या मतदारसंघामध्ये नेमकी हवा कोणाची आहे, कुण्या बाजूला मतदार झुकलेला आहे हे आपण पाहणार आहेत। आपण देवळाली गावातल्या काही सज्जन आणि इमानदार मतदारांना विचारूया की बाबा आपली मतदाराची झुकती बाजू कोणत्या बाजूला आहे, ते आपण मतदारांना विचारूया। सर बोला बोला बोला, आपल्या गावात बोला, काय मत आहे? राणा दादा काय राणा दादाचं काम काय? निधी आहे भरपूर गावाला, देवळालीला। हा देवळाली काय दिलं देवळाली नेमकं? सभागृह आहेत, रस्ते आहेत। बर, काय मत आहे देवळाली? बोला काय मत आहे साहेब? काय राणा दादा? राणा दादा नंतर काय काम केलं नाही म्हणून काल शेकापूर मधले कार्यकर्ते म्हणत होते। आमच्या इथं केलंय ना तुमचा राणा दादा? पूर्ण राणा दादा? राणा दादा यावर इकडे बारकेला काय विचारता? बोला बोला, काय मत आहे? काय म्हणते गाव देवळाली? हा मतदान कोणाला करायचंय? कोण आहे हवा, कोणाची हवा? होय महाराज, नोकरदार आहेत, नोकरदार आहेत। आपण विचारूया सांगली सभा, काय तुमच्या देवळालीतली हवा कोणाकडे झुकतं? मग बोला बोला बोला, तरुण पिढी आहे। राणा दादांनी कामं केलेत म्हणून गावाला आता महत्वाचे, काय खरंय का? काय मत कुणाकडे झुकतं? मग बघू आता इलेक्शन झाले नाही तरी सुद्धा गावाचा विकास, गावाचा मतदाराचा कौल, महाराष्ट्राच्या महाविकास आघाडीचा, महायुतीचा, महाराष्ट्र कोणत्या बाजूला झुकायला आहे, काय परिस्थिती आहे? महाराष्ट्रातले बरेचसे उद्योग गुजरातला गेलेले आहेत। मतदाराचं काय मत आहे? जवान पोरावला नोकऱ्या नाहीत, नोकरीसाठी धडपडत आहे। भाजपाने 2 कोटी लोकांना प्रत्येक वर्षाला नोकरी देतो असं आश्वासन दिलं होतं, काय झालं त्याचं? काय मत आहे? बघू आता राणा दादा पण बरेचसे काम आणले, त्याच्या आधी मधुकर चव्हाणने पण भरपूर कामं दिलेली आहेत गावात। बर, आता गावातले लोक ठरवतील काय करायचं ते। तरी सुद्धा तरुण पोराचं काय मत आहे? झुकतं माप कोणाकडे आहे, कसं आहे ते आता असं नाही सांगता येणार। काय म्हणताय तुमचं काय मत आहे? बोल रे, बोला बोला, काय परिस्थिती आहे सध्या राणा दादाच म्हणते की सध्या? राणा दादा रात्री तुमच्या गावामध्ये धीरज पाटील येऊन गेले का? धीरज पाटील महाविकास आघाडीचे आले का? काय माहिती, इकडे बघू बरं आपण काय म्हणतो या। काय पानपट्टी बोलता का? हा नमस्कार पाहुणे, नमस्कार नमस्कार। काय तुमच्या गावाची हवा? कोणतं गाव आहे? आम्ही बाहेर परगावचं। परगावचं? तुमचं काय कोणतं गाव आहे तुमचं? सोलापूर। सोलापूर मध्ये कुणाची हवा आहे? मोहोळ तालुका आमचा। असू दे ना, महाविकास आघाडी का? महाविकास आघाडी, महाविकास आघाडी, मोहोळ तालुका। कोण आहेत? राजू खरे। राजू खरे, बर बर बर, महाविकास आघाडीच का? बर, कोणतं गाव तुझं? उपसरपंच? बर, काय उपसरपंच साहेब काय नाव तुमचं? शशिकांत देशमुख। शशिकांत देशमुख। काय हवा काय चालली मतदारसंघाची? धीरज पाटील। धीरज पाटील काय? धीरज पाटील ना काय काय तुम्हाला दिलेलं नाही, पण प्रत्येक वेळेस काय तर बदल करणं गरजेचं आहे ना। आता इकडल्या बाजूला काही कार्यकर्ते होते, गावाला राणा जगजित सिंह पाटील यांनी बराचसा निधी दिलाय आणि म्हणून देवळाली गाव राणा जगजित सिंह पाटील यांनाच झुकतं माप देईल असं त्यांचं मत आहे। काय मत आहे तुमचं? नाही, धीरज पाटील वनिळे येणार। बर, काय कारण आहे? काय कारण? आम्हाला बदल हवा आहे जनतेला, मलाच नाही तर
सगळ्यांना मिळून भाजप तुमच्या पाडायचं. गावाचं बघता का दुसऱ्याचं बघता? तुमच्या गावाला एवढा निधी दिला राणा पाटलांनी. नाही दिलेला, हा. नाही दिलेला. कसं काय बोलले? त्यात बोगस अफवा बऱ्याच काय त्या बोगस अफवा. काय स्मशान म्हणे? हा? स्मशानभूमीचं काम पालकमंत्र्यांनी देतो ना, ते पण आम्ही दिलंय म्हणतात. बर बर बर. हा. काय मत आहे? बरोबर आहे. बरोबर आहे. कशी? आणि आम्हाला धीरज पाटील यांनी आश्वासन असं दिलंय, हा. महाविकास आघाडीचा एक महत्वाचा मुद्दा आहे हा. त्यांच्या, म्हणजे जे मुद्दे आहेत 4-5 त्याच्यामध्ये, की जनतेच्या याच्यानुसार, जनगणनेनुसार आरक्षण देणार. आणि आम्हाला महत्वाचा मुद्दा आहे मराठा आरक्षणचा. बर. मराठा आरक्षणाच्या माध्यमातून मराठा समाज कुणाच्या बाजूला झुकेल काय म्हणतात? 100% महाविकास आघाडी. महाविकास आघाडी. धीरज पाटील. बर बर. बाबा तुम्ही फार अनुभवी आहात, काय मत आहे? नसता. बर बर. काय मत आहे? राणा दादा आपलं. राणा दादा. तर हे देवळाली गाव आहे. या देवळाली गावामध्ये विकास केला असं राणा जगदीश पाटील यांचं नाव सुचवलं जाते काही मतदाराकडून. पण गावाचे मेन उपसरपंच सध्याचे त्यांनीच हा मुद्दा खोडून काढला. बोगस कुणीही काही सांगल, पण वनवे धीरज पाटील यांनाच देवळाली गावातून मतदान पडणार आणि बहुमताने धीरज पाटील महाविकास आघाडीचे उमेदवार या ठिकाणाहून लीड घेणार. आमच्या देवळाली गावामधून 100% धीरज पाटील यांना जास्तीत जास्त मतदान होणार असा विश्वास गावचे उपसरपंच यांनी दिलेला आहे. कारण काही लोक म्हणाले की धीरज पाटील यांनी, राणा जगदीश पाटील यांनी देवळाली गावांना निधी दिला, तो निधी बोगस आहे असा मुद्दा खोडून काढण्याचं काम देवळाली गावाच्या उपसरपंचाने केले. तर पाहूया येणाऱ्या काळामध्ये 20 तारखेला मतदान कुणाच्या बाजूला झुकणार आहे आणि 23 तारखेला निकालाच्या माध्यमातून कोण निवडून येणार आहे हे पाहू येणाऱ्या काळातच. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा आणि असेच समाजाचे वेगवेगळे हिताचे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.